तर विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर पदाचं जे नाव आहे ते आहे वॉचमन कम गार्डनर म्हणजे माळी, RSETI धुळेसाठी. आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं किमान 10वी उत्तीर्ण लागणार आहे. तसेच उमेदवार त्याच जिल्ह्याचा रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथं कृषी उत्पादन, तसेच तुम्हाला इथं बागकामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 22 ते 40 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठी तुमची जी नियुक्ती आहे, तर ती इथं 1 वर्षासाठी असणार आहे आणि नंतर ती वाढवली पण जाऊ शकते. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन आहे, तर ते इथं किमान ₹6,000 तुम्हाला मिळणार आहे आणि ते नंतर वाढवले पण इथं जाऊ शकते. त्यानंतर तुमचा इथं जॉब प्रोफाइल दिलेला आहे. तर तुमचे जे काम आहे, तर ते वॉचमन कम गार्डनर इथे असणार आहे. त्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया आहे, म्हणजे सिलेक्शन प्रोसेस, तर ते इथं मुलाखतीद्वारे होणार आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं 30/11/2024 पर्यंत पाठवायचे आहेत. आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे, तर तो इथं दिलेला आहे. रिजनल हेड सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस P63 नियर ग्लेनमार्क कंपनी, MIDC सातपूर नाशिक. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं पाठवायचे आहेत. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला इथे दिलेली आहे, तर ती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथे दिलेला आहे. तर संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.